लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी लवकरच चालू होणार आहे। परंतु निवडणुकीपूर्वीच राज्यातील सर्व मतदारसंघातील वातावरण गरम होत आहे। प्रत्येक इच्छुक आपल्यालाच पक्षाचे तिकीट मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत। अशा गरमागरमीतच राज्यातील सध्याचा सर्वाधिक गरम असणारा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ। पवार कुटुंबाचं एक हाती वर्चस्व असलेला हा मतदारसंघ नेहमी एकतर्फी निवडणुका पाहत आलेला आहे। परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील आणि पवार कुटुंबातील फुटीमुळे यंदा मात्र या मतदारसंघात हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे। एकीकडे सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा बारामतीच्या खासदार होण्यासाठी आपली तयारी चालू केली आहे, तर अशातच या मतदारसंघातून अजित पवार मवाळ भूमिका घेतील असं सर्वांना वाटत असतानाच अजितदादांनी मात्र सर्वाधिक जोर याच मतदारसंघावर दिला आहे आणि यंदा सुप्रिया सुळेंना घरी बसवण्यासाठी त्यांनी जोरदार अशी तयारी सुरू केली आहे। तसेच महायुतीचा उमेदवार कोणत्याही परिस्थितीत बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांना देखील त्यांनी मार्गदर्शन दिले आहे। अशातच वेळोवेळी भाषणातून या मतदारसंघात सुप्रिया सुळे विरोधात तगडा उमेदवार देण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत। त्यामुळे अजित पवार सध्याच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच ही उमेदवारी देणार का याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहेत। त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच पवार कुटुंबातील दोन उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसणार आहेत आणि त्यामुळेच सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हा हाय व्होल्टेज सामना सर्वांना बारामती लोकसभा मतदारसंघातून पाहायला मिळणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ हा नेहमी पवार घराण्यासोबत राहिला आहे। देशात अनेक अशा लाटा आल्या, अनेकांनी इथून पवारांना पाडण्याचे प्रयत्न देखील केले, परंतु या मतदारसंघातील मतदारांनी नेहमी या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवला आहे। परंतु मधल्या काळात अजित पवार जवळपास 40 ते 42 आमदारांसोबत महायुतीमध्ये दाखल झाले आणि भाजप सरकारमध्ये सामील होत ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देखील झाले आणि त्यामुळे अखेर पवार काका पुतण्यांची जोडी फुटली। त्यावेळी अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक ताकदवर नेते व आमदार त्यांच्यासोबत गेले, तर याविरुद्ध शरद पवारांकडे मात्र मोजकेच आमदार शिल्लक राहिले आहेत। अशातच कुठेतरी कौटुंबिक ओलावा असल्या कारणाने अजित पवार संपूर्ण राज्यात आपली ताकद दाखवतील, परंतु बारामतीमधून लोकसभा निवडणुकीत आपल्या बहिणीला कळत न कळत ते साथ देतील असे सर्वांना वाटत होते। परंतु अजित पवारांनी सर्व भावनिक नात्यांचा चुराडा करत बारामती मतदारसंघावर सर्वाधिक लक्ष घातले आहे। वेळोवेळी बारामतीमध्ये भाषण करत असताना त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता टीकेचे झोड उठवले आहेत। आपली ही शेवटची निवडणूक आहे, त्यामुळे आम्हाला विजयी करा अशी भावनिक साथ विरोधक घालतील त्याला बळी पडू नका। या मतदारसंघात सेल्फी काढणाऱ्या खासदारापेक्षा काम करणाऱ्या खासदाराची गरज आहे। तसेच बा प्रमाणे काका का असे एक ना अनेक टीकेचे झोड अजित पवारांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर उठवले आहेत आणि आपल्या सर्व मर्यादा ओलांडत त्यांनी नात्यापेक्षा आपल्या राजकीय भवितव्यावर जास्तीचा जोर दिला आहे। त्यामुळे अजित पवार यंदा सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघाला नवीन खासदार देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। बारामती लोकसभा मतदारसंघातून 1984 पासून शरद पवार हे जवळपास 5 वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत, तर 1991च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार हे काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेले होते। तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली नव्हती, तर पुढे 2009 पासून शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या मतदारसंघातून सलग 3 टर्म लोकसभेवर निवडून गेले आहेत। त्यामुळे पवारांची बारामती आणि बारामतीचे पवार हे गणित या मतदारसंघात तंतोतंत जुळले आहे। परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र या मतदारसंघातील चित्र वेगळे असणार आहे। सुप्रिया सुळेंच्या विरोधात पवार कुटुंबातील कोण उमेदवार नसेल तर सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा मार्ग सुकर असेल। परंतु अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुळेंच्या विरोधात लोकसभेच्या मैदानात उतरल्या
तर मात्र ही निवडणूक अतिशय चुरशीची पाहायला मिळणार आहे। अशा वेळी या मतदारसंघातून कोण खासदार होईल याचा अंदाज कोणताही राजकीय विश्लेषक लावू शकत नाही। बारामती लोकसभा मतदारसंघ हा पूर्णतः पुणे जिल्ह्यात विस्तृत असलेला लोकसभा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। त्यापैकी दौंडमधून राहुल कुल आणि खडकवासल्यातून भीमराव अण्णा तापकीर हे भाजपचे 2 आमदार आहेत, तर इंदापूरमधून अजितदादांचे साथीदार असलेले दत्तामामा भरणे आणि बारामतीमधून स्वतः अजित पवार हे आमदार आहेत, तर भोरमधून काँग्रेसचे संग्राम थोपटे आणि पुरंदरमधून देखील काँग्रेसचे संजय जगताप हे आमदार आहेत। इथे सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वतः शरद पवारांच्या विचारांचा एकही आमदार या मतदारसंघात नाहीये। त्यामुळे आमदारांच्या संख्येवरून या मतदारसंघात महायुतीचे आणि प्रामुख्याने अजित पवारांचे वर्चस्व दिसून येते। परंतु सर्वसामान्य मतदारांचा विचार जर केला तर हा मतदारसंघ शरद पवारांना मानणारा मतदारसंघ आहे। तसेच अजित पवारांनी अचानक केलेल्या बंडामुळे आणि वेळोवेळी केलेल्या टीकेमुळे कळत न कळत शरद पवारांना या मतदारसंघातून सहानुभूती मिळण्याची शक्यता दिसून येते। तसेच स्वतः सुप्रिया सुळे यांचे देखील या मतदारसंघात चांगले वर्चस्व आहे। शरद पवारांची सध्याची झालेली राजकीय स्थिती पाहता भावनिकतेच्या जोरावर या मतदारसंघातील मतदारांनी आपले मतदान केले तर मात्र सुप्रिया सुळेंना या मतदारसंघाची साथ मिळण्याची शक्यता दिसून येते। तर याउलट अजित पवारांचे हे होमग्राउंड असल्याकारणाने प्रत्येक गावागावातील पदाधिकाऱ्यांशी अजित पवारांचा चांगला संपर्क आहे। यामुळे भाजपच्या साथीने या मतदारसंघात ते महायुतीचा झेंडा फडकवू शकतात। एकंदरीत या मतदारसंघात प्रचंड मोठी काटेकी टक्कर आपणाला पाहायला मिळणार आहे। परंतु या मतदारसंघातून महायुतीकडून सुनेत्रा पवारांऐवजी दुसरा कोणता उमेदवार सुप्रिया सुळेंच्या विरोधात जर उभा राहिला तर मात्र सुप्रिया सुळे यांचा विजय या मतदारसंघातून दिसून येतो। परंतु अजित पवारांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आणि स्वतः सुनेत्रा पवार यांनाच या मतदारसंघातून आपल्या पक्षाची उमेदवारी दिली तर मात्र इथून कोण विजय होईल हे सांगणं सध्या तरी खूप कठीण आहे। एकंदरीत पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ 2 विचारसरणीमध्ये विभागला गेला आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या मतदारसंघातून कोण खासदार होईल हे सांगणं अतिशय कठीण आहे। एकूणच या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत मतदारसंघातील मतदार कोणाला साथ देतील असं आपणाला वाटतं आणि पुढचा खासदार कोण असेल असं आपणाला वाटतं हे आपण आम्हाला कळवा। आणि हा बारामती लोकसभा मतदारसंघावरील व्हिडिओ आपणाला कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।